हाय टू फॅमिली, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर हो तुम्ही बरेच असाल. तर चला आज मी बनवणार आहे मेथीच्या भाजीच्या मुठिया बनवणार आहे. तर हो त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ओके, तर चला बघूया रेसिपी. चला इथं मी घेतले मोठं भरडलेलं पीठ असतंय गव्हाचं आणि हे आपलं चपातीचं पीठ गव्हाचं. त्यानंतर बेसन आहे, चवीनुसार मीठ आहे, मिरची पावडर, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर आणि तीळ. त्याचबरोबर 1 वाटी कटिंग केलेली मेथी घेतलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. तर चला तुम्ही इथं पालक पण टाकू शकताय, मेथी पण टाकू शकताय. तर मी बनवणार आहे मेथीचे, तर त्यामुळे मी मेथी घेतलेलं आहे. तर चला आता म्हणजे कुटून पण घ्यायचं आहे आपल्याला. मी आपलं मिक्सरमध्ये काढत नाही आहे मिक्सरमधून, तर मी खलबत्त्यामध्ये कुटणार आहे. तर त्यानंतर बघा आपण असं मस्त एकदम मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. आणि आता चला आता एकदम बारीक कुटून पण झालेलं आहे. आपण आता हे साईडला ठेवूया आणि आपण आता पीठ मळायची तयारी करूया. तर चला इथं मी पीठ घेतलेलं आहे, अगोदर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. आणि हे पीठ एकदम चपातीसारखं एकदम बारीक नसतं, हे मोठं मोठं असतं भरडलेलं पीठ. आणि हे आपलं साधं गव्हाचं पीठ जे आपण चपाती बनवतो. आणि बेसन म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, कारण बेसन जास्त पडलं, जास्त आपण टाकलं बेसन तर एकदम असं चिपचिप लागतं खाताना. त्यामुळं बेसन आपण कमीच टाकायचं, गव्हाच्या पिठापेक्षा लयच कमी आपण बेसन टाकतो. कारण बघा जास्त चिपचिप झालं की आपल्याला खायचं मन पण नाही करत. आता चला मसाले टाकूया. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे. मला चमच्याने मीठ कळत नाही आहे, त्यामुळं मी हाताने मीठ टाकते. आणि हळद टाकायची, आपल्याला पाहिजे तेवढी हळद टाकू शकताय आपण, कारण कलर पण छान येतो. आणि हे आहे काश्मीरी मिरची पावडर, तर म्हणजे कलर येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडर वापरतो. आणि त्यानंतर आहे ही लाल मिरची पावडर, म्हणजे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकताय. आणि त्यानंतर ही तीळ आहे, तर मी पिठामध्ये मळताना पण तीळ टाकणार आहे. तर असं आपण सगळे मसाले टाकलो आहे. आता एकदम असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे, कारण लगेच आपण पाणी किंवा तेल टाकलो की ते मसाले एकाच ठिकाणी बसतात. त्यामुळं थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर मेथीची आपण कटिंग करून ठेवलं होतं मेथी, ते टाकूया आपण. म्हणजे बघा जे प्रमाणामध्ये पाहिजे मेथी, जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे. आता चला आपण इथं तेल टाकतो आहे. तुम्ही यामध्ये तेल पण टाकू शकताय आणि तूप पण टाकू शकताय, म्हणजे दोन्हीपैकी एक टाकू शकताय. आणि त्यानंतर हे आपण जे वाटण केलं होतं ते वाटण पण आहे यामध्ये. आणि हे पण असं एकजीव करायचं, लगेच पाणी नाही टाकायचं, हाताने आपण एकजीव करून घेऊया. त्यानंतर आता झाले पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि आता तुम्हाला म्हणजे चपातीसारखं एकच मोठं लाटून पण तुम्ही उकडायला ठेवू शकताय. आणि जर आकार पाहिजे एकदम छोटे छोटे तर तुम्ही एकदम गोळे बनवू शकताय. असे लांबके तुम्ही गोळे बनवू शकताय किंवा गोल पण गोळे बनवू शकताय, आपल्यावरती येते. आपल्याला कसा आकार द्यायचा आपण त्याप्रमाणे शिजायला ठेवूया. तर चला, मला ना असे एकदम छोटे छोटे गोल गोल आकारचे आवडतात, त्यामुळे मी असं बनवले. तुम्हाला पाहिजे ते आकार तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर बघा म्हणजे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हाताला, कारण पीठ आपल्याला चिपकणार नाही आहे हाताला. आणि आकार पण एकदम छान येतो तेल लावलं. तर चला आपण आता म्हणजे शिजायला ठेवणार आहेत. एका साईडला मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये. तुमच्याकडं इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही कढाईमध्ये 1 वाटी ठेवून वर तुम्ही स्टीलची चाळणी पण ठेवू शकताय. तर आमच्याकडे इडलीचं भांडं आहे, त्यामुळे मी इडलीच्या भांड्यामध्येच बनवणार आहे. तर चला पाणी पण उकळलेलं आहे चांगलं. आणि म्हणजे जेवढं पाणी उकळल्यानंतरच ठेवायचं आतमध्ये, कारण लवकर शिजतं. तर चला आपण शिजायला ठेवणार आहेत. लय झालं 5 ते 10 मिनटं आपण शिजायला ठेवणार आहे. त्यानंतर म्हणजे शिजायला ठेवलं की पूर्ण शिजेपर्यंत थांबायचं नाही आहे, 5-10 मिनटं थांबायचं. नंतर आपण उघडून बघायचं. उघडून बघितल्यानंतर
ते काय असतं, एक खालची बाजू शिजलेली असती आणि वरची बाजू कच्ची असती, त्याच्यामुळं आपण ह्याला पलटून घेणार आहात. गरम लागतं थोडंसं हाताला, पण एकदम असं व्यवस्थित होतं. आता हे पलटून घेतलेलं आहे मी. आता लय झालं, अजून ह्याला परत 5 ते 10 मिनटं अजून मी ठेवणार आहे. म्हणजे जी खालची बाजू होती ते शिजलेली, वरची बाजू कच्ची, तर त्यामुळं हे एकदम आता छान शिजलेलं आहे. आणि आता शिजलेलं कसं बघायचं तेही सांगते तुम्हाला. बघा, शिजलेलं आपण हात लावून बघतो तर आपल्याला कळत नाही, त्यामुळं आपण थोडंसं चाकू असं टोचून बघायचं आहे त्याला. जर चाकूला जर पीठ लागलं तर ते कच्चं, जर नाही लागलं तर ते शिजलेलं. तर आता पूर्ण हे शिजलेलं आहे. त्यानंतर मी काढून घेतलेलं आहे. गरम गरम लागतं थोडंसं, पण काय गरम गरम कट केल्यानंतरच छान होतात. तर चला, आता तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकताय. आणि एकदम पातळ नाही बनवायचे ह्याच्या वड्या, कारण पातळ बनवलं की आपण ज्यावेळेस आपण ह्याला तडका देतो त्यावेळेस सुटतात. तर असे मोठे मोठे वड्या ठेवायचे आहेत. आता मी तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल तुम्ही जास्त टाकू शकताय, कारण मी तर जास्त तेल टाकलेलं आहे. आणि कढीपत्ता पण टाकला आहे थोडासा. तुम्हाला कोथिंबीर नाही टाकायची, कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आहे. त्यामुळे मी कढीपत्ता टाकले आणि थोडासा थोडंसं हिंग टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही हिंग टाकू शकताय. त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे. यामध्ये जिरा नाही टाकायचा, मोहरी टाकायची, कारण मोहरी आणि तीळ एकदम मस्त लागतं खाताना. तर त्यामुळे मी मोहरी पण टाकलेली. आता त्यानंतर जी वाटीमध्ये तीळ होती आपण ठेवलेली साईडला, आता ती आपण तीळ टाकूया तडक्यामध्ये पण. आणि आता टाकल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मुठियाला. म्हणजे मुठिया जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त जाड पण नाही पाहिजे, एकदम मध्यम कट करून घेतलेलं आहे आपण. जी आपण तीळ टाकली होती तेलामध्ये ती अशी मस्त लागून होती. तर बघा, कलर पण एकदम चेंज दिसतंय ना. हातावरून टाकूया आपण कोथिंबीर. म्हणजे कोथिंबीर पिठामध्ये पण नाही टाकायची, तेलामध्ये पण नाही टाकायची. कोथिंबीर वरून टाकली की एकदम छान पण दिसतं दिसायला आणि हिरवं पण दिसतं. तर चला, आता जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खरंच थँक्यू आणि तुमचं धन्यवाद. तर चला, हा मुठियाचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे तुम्ही कसं बनवताय तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. तर चला, झाली आपली मुठिया तयार, मेथीची मुठिया. तुम्ही कुठली पण वापरू शकताय, पालक किंवा लौकी पण टाकू शकता त्यामध्ये. ओके. तर चला, बाय. आय लव्ह यू.